हाय हॅलो नमस्कार, मी प्रगती. माझ्या वेदांकी लाईफस्टाईल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मटार पनीर पुलाव. त्याच्यासाठी मी साहित्य घेतले तर दालचीन घेतले, 4-5 काली मिरी घेतले, मोठी लवंग घेतले, 2 तमालपत्र, 1 चमचा तूप, भात शिजवून असं वाफवून घेतला आहे. त्याच्यानंतर 5-6 लसणीच्या पाकळ्या, 3 कांदे घेतले. त्याच्यानंतर पुलाव मसाला घेतला आहे, व्हेज बिर्याणी मसाला पण घेतला आहे. त्याच्यानंतर मटार आणि पनीर असं मी पाण्यात टाकून ठेवले व्यवस्थित. अशी मी तयार करून घेतले. आणि आता आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे. कॅमेरा सेट करून घेते व्यवस्थित, एडिट करायला होतं. तर आता कढई ठेवायची आपल्याला गॅसवरती. आता गॅस चालू करून घेतलाय. तेल टाकून घ्यायचंय. तीन ते 4 पळी तेल टाकून घेते मी, कारण राईसला तेल जास्त लागतं. त्याच्यानंतर जे तूप घेतलं होतं 1 चम्मचभर, तर मी ते ऍड करते त्याच्यामध्ये. तेल गरम झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्याचे अख्खे मसाले जे आहेत ते ऍड करायचे. आता एक साईडला मी जिरं टाकून घेते, एक साईडला राई जिरं असं छान तडतडल्याच्या नंतर बाकीचे अख्खे मसाले जे आपण घेतले होते ते त्याच्यात ऍड करायचे. ते थोडेसे हे झाल्याच्या नंतर लसूण टाकून घेते. मी लसूण अशीच चेचून टाकले. तुम्ही आलं लसूण पेस्ट यूज केला तरीही चालते, या लसूण पेस्ट यूज केला तरी पण चालते. तर लांब लांब कटिंग करून मी कांदा घेतलाय, तो टाकलाय त्याच्यात. कांदा छान अगदी परतून घ्यायचा आहे, सॉफ्ट होऊन द्यायचा आहे कांद्याला. कांदा छान अगदी परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपला कांदा थोडा सॉफ्ट झालाय. त्याला छान असं ढवळून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. अगदी मीडियम आचवरतीच त्याला शेकवते, त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो शेकायला, पण सॉफ्ट आपल्याला पाहिजे. आता जे पनीरचे पीस आहेत ते काही लोक असं फ्राय करून घेतात, आम्ही डायरेक्टच असं तेलात परतून घेते, म्हणजे ते सॉफ्ट राहतात. आपण आधीच जर त्याला शॅलो फ्राय करून घेतले तर ते असे कडक बनतात. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करून घ्या. तुम्हाला फ्राय करून घ्यायचे फ्राय करून घ्या, किंवा मग असं डायरेक्ट कांद्यामध्ये ॲड केले तरी चालतात. आणि त्याला ते छान वाटाणे आणि ते दोन्ही परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं त्यांना व्यवस्थित. हे मी फ्रोजनचे वाटाणे यूज केले, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. लगेचच तेलात 5 मिनिटातच अगदी शिजून होतात. थोडंसं त्याच्यात आपण मीठ ॲड केलं तर लगेचच शिजतात ते. हलक्या हाताने असं वर खाली करून ढवळून घ्यायचं आहे, कारण पनीरचे पीस
आपण फ्राय करून नाही घेतले ते म्हणजे चुरा होऊ शकतो, त्यांचा कुस्करू शकतात. त्याच्यामुळं हलक्या हाताने असं ढवळून घ्यायचं आहे ते वाफेपर्यंत व्यवस्थित. थोडंसं मी मीठ टाकून घेते, म्हणजे जे आपण टाकलेत वाटाणे पनीर वगैरे त्याला टेस्ट येण्यासाठी आणि ते शिजण्यासाठी पण लगेच. ते छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. मग आता कलर त्याचा पनीरचा कलर असा चेंज होत चाललाय. तर आता म्हणजे ते शिजलेत. तर आता आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, जे आपल्याला मसाले ॲड करायचे ते सगळं करायचे आहेत. तर मी लाल तिखट टाकलंय, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलंय, पाव चमचा हळद आणि 1 पाव चमचा गरम मसाला असे मी मसाला ॲड करून हे मिक्स करून घेते आता छान. पुलाव मसाला मी सगळ्यात लास्टला यूज करणार आहे, आधी नाही टाकणार आहे. जे आपले रेग्युलर मसाले असतात तेच मी ॲड केलेत. त्याच्यानंतर आता ह्याच्यात आपल्याला राईस ॲड करायचा आहे. आणि राईस सुद्धा मी कोणताही बासमती किंवा कोणताही घेतलेला नाही, नॉर्मल जो घरी आमचा यूज होतो तोच घेतलाय. फक्त तो मोकळा अगदी व्यवस्थित शिजवून घेतला तर त्याचा राईस खूप छान बनतो. तुम्ही त्याच्यासाठी बिर्याणीचे तांदूळ सुद्धा यूज करू शकता, तुम्हाला जे आवडतील ते किंवा तुमच्या घरगुती जे यूज होतात ते वापरला तर चालेल. पूर्ण असं मसाला मध्ये तो भात अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्या स्वादानुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आणि वरती झाकण ठेवून त्याला छान वाफवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट असं मीडियम आचवरती झाकण ठेवायचं आहे. आता मी झाकण काढलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हा बिर्याणी मसाला त्याच्यात ॲड करायचा आहे. असं नंतर बिर्याणी मसाला टाकल्याच्या नंतर त्याची टेस्ट अजूनच छान येते, त्याच्यामुळे मी नंतर लास्टला टाकते. तुम्हाला जसं जमेल तसं आधी टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी शक्यतो बिर्याणी मसाला लास्टलाच ॲड करते त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने आपला राईस तयार झाला आहे. त्याला परत एकदा वाफायला झाकून ठेवते. बारीक कोथिंबीर चिरायची, वरतून टाकायची. काजू मी आधी ॲड केले नाही आहेत, ते नंतर मी वरतून टाकणार आहे. आणि आता त्याच्यासोबत पुलावसोबत आपल्याला लागणार आहे कोशिंबीर रायता, तर मी त्याची तयारी करून घेते. तर त्याच्यासाठी मी मिरची कटिंग करून घेतली, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, दही. ते सगळं कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं ॲड करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं आहे. जे दही आहे ते दही पण ॲड करून घेते मी. दही 2 ते 3 चमचे असं दही घेतलंय. त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर तेही ॲड करून घ्यायची. आणि शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू, पण आम्हाला आवडतं तर मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घेते. 2 ते 3 चम्मच असे शेंगदाण्याचं कूट होतं, तर मी सगळंच ॲड करून घेतलंय. आणि त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मी पहिलं टाकले नाही, पहिले ते मसाले असं मिक्स करून घेतले. आणि अशा पद्धतीने आपला राईस तयार झाला आणि आपलं रायतं सुद्धा तयार झालंय. तुम्हाला पुलाव कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.